तर एक महंत साधू दिसतात आणि असं असताना मला स्पर्श करण्यासाठी तत्पर झाला. नाव काय तुझं? नाव माझं सत्यवती. हे सत्यवती. हा ज्यावेळी हा पराशर तुझ्या नावेत बसला हा आणि ज्यावेळी तुझे नाव एकसारखे जलद गतीने चलत पण कोण जाणे या पराशराच्या मनात एक कालवा कालवून निर्माण. कालवा कालव हे अतिमशाते तुझं सौंदर्य मी पाहिलं आणि वळणावळा न बोलण्यापेक्षा हे सत्यवती सरळ आणि स्पष्टच मी तुला सांगू इच्छितोय. काय ते? तू मला आवडली. अहो आपण काय बोलतात? आपण तर एक साधू महंत आहात आणि असं असताना मी तुम्हाला आवडले. ओ कसं काय शक्य आहे? माझा जन्म झालाय तो कोळी घराण्यात आणि आपण तर ब्राह्मण घराण्यात. मग असं असताना तुमचा आणि माझा संबंध कसा काय जोडू शकेल? हा हे सार सर्वेश्वर मी तुला कथन करेनच. म्हणजे माझी कदाचित परिस्थिती तुला माहित नसेल. नाही. हे जे समोर नावाडी दिसते त्या नावाड्याला मी हात देतात. हा तू तुझ्या नावेतून खाली उतरलीस आणि मी तुम्हाला पोचवितो असं तुझ्या मुखात हो हे सत्य ना? सत्यच. मग नाव तर मध्यंतरी आले हो आणि खरोखरच आणि या तुझ्या नावेत मी बसतात माझं मन तुझ्या सौंदर्यावर मोहित झालं. सौंदर्यावर तुझ्यासाठी मी काय करू एवढंच तुम्हाला कथन कर. अहो पण हे कसं काय शक्य आहे? मी कोळी घराण्यात असताना देखील आज माझ्या पूर्ण शरीराला येतोय तो हा मत्त्याची दुर्गंधी. ते पहा ते सर्व नावाडी पाहतोय जरा विचार कर. हो आणि असं असताना सूर्य मध्यांतरी आलाय. सूर्य मध्यांतरी आला असताना हे दुष्कृत्य मी कसं काय करू शकते? अहो मी मत्स्यगंध आहे. असं असताना तुमच्याशी माझा संबंध नाही जोडू शकत. हे बघ माझी तुला प्रचितीत पाहायचंय का? अहो ही मध्यांतरी नाव आपण थांबवली नव्हेच तर ही पाण्यात स्थिर झाली. सारीकडे पाहते सारे जण आणि असं असताना हे सारीकडे पाहिलं असेल तर मला ते लज्जास्पद आहे. मग याच्यासाठी मी काय आपण आपण काय करणार? मी नाही आपल्याला संमती देऊ शकत. मी नाही आपल्याला होकार देऊ शकत. तुझं मन तुला काय ग्वाही देत आहे हे मला तू कथन करणार. माझी प्रचितीत पाहायचंय का तुला? मग हे बघ पाहायची आहे. हे जे सर्व नावाडी तुला तुझ्या समोर दिसतंय हा माझी प्रचिती तर तुला पाहायची असेल तर हे नावाडी माझ्या दैविकत्वाच्या पुण्यबलावर त्या सर्वांना अदृश्य करतोय. हे वैकुंठीच्या नावे ज्यावेळी तुझी साथ मिळावी याच्यासाठी ते भगवंता तुझी साथ मिळावी. साथ रे साथ दे
जणू कुणाला दिसेनासा झालेला आहे. हो परिस्थिती कोणाची? त्या माझ्या वैकुंठीच्या नारायणाची आणि माझी. आता तुझं काय मत? एकच बोल. अहो माझ्याही मनात इच्छा होती की कुणीतरी माझ्या जीवनात एक ब्राह्मण पुरुषच यावा. म्हणजे तुला लज्जा वाटू लागली? हो हे तुझं माझं प्रेम कोणीतरी पाहिजे पाहिजे. म्हणून ते समोरचे नाव